हे तुम्हाला कलरवरून कळतच असेल. आज आपण आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक बनवणार आहोत. तुम्हाला एक तोडून दाखवते. खूप छान असा हा तयार झालेला आहे. मऊ लुसलुशीत आणि आतमधून रसरशीत असं हे सारण तयार झालेलं आहे. तर चला, आज आपण आपल्याकडे तांदळाची पिठी नसतानाही तांदळापासून उकडीचे मोदक बनवणार आहोत. नमस्कार, वीणावडमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आता मी जी वाटी दाखवली ना, त्या वाटीने एक वाटी तांदूळ हे मी 2 ते 1.5 तास भिजवून घेतलेले आहेत. आणि आपण हे मिक्सरला ना थोडंसं पाणी टाकून वाटून घेणार आहोत. अगदी आपण बोलतो की नाही तसं गंधासारखं, तसं हे बारीक वाटून घ्यायचं आहे. हे पहा असं. आणि जाडबुड्याचा जो पॅन आहे त्याच्यामध्ये आपण हे वाटून घेतलेले पीठ आहे ना काढून घेणार आहोत. जर छान बारीक वाटलं ना तर चाळण्याची गरज नाही आहे. आणि मग किंवा मग हे तुम्ही असं आत्ता दाखवली ना पुरणाची चाळण वगैरे तरी चाळून घेतले तरीही चालेल. 2 तास हे भिजत ठेवलेलं मी तांदूळ आणि नंतर पाणी निथळवून जेवढे तांदूळ होते तेवढंच पाणी घेतलेलं आहे. आणि ही दुसरी बॅच पण मी वाटून घेतलेली आहे मिक्सरला. आणि त्याच्यानंतर आता आपण हे छान सर्व पीठ एका पॅनमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि आता आपण आंब्याचा सीझन आहे आणि अंगारकी चतुर्थी आहे आणि गणपती बाप्पाच्या आवडताचा नैवेद्य म्हणजे मोदक. तर ते आपण आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी हा आंबा घेतलेला आहे. आणि आंब्याचा पल्प असा आपण टाकला ना तर तसेच लम्स राहतील ना, म्हणून मी मिक्सरमध्ये हा आंब्याचा पल्प काढून घेते. फोडी काढून ना आपण त्याचं पल्प बनवून घेणार आहोत किंवा ज्यूस बनवून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण जरासुद्धा पाण्याचा वापर करणार नाही. आणि आंबा जर थोड्या प्रमाणात हा आंबा गोड आहे. जर आंबा गोड नसेल ना तर तुम्ही या स्टेजला तुम्ही 2 ते 3 चमचे याच्यात साखरही टाकू शकता. आणि याचा आपण आता हा ज्यूस बनवून घेतलेला आहे पाणी न टाकता. आणि आपण या स्टेजलाच याच्यामध्ये ना हे मिक्स करून घेणार आहोत. आणि जेवढे तांदूळ आहे ना तेवढेच पाणी आपण टाकणार आहोत अगदी मोजून. तर मी हे 1 वाटी भरून पाणी घेतलेलं आहे, ते सर्व पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि ही आंब्याच्या रसाची वाटी पण छान अशी ही धुवून टाकलेली आहे. आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि हे सर्व पाणी याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि आता गॅस मी ऑन केलेला आहे आणि गॅस अगदी मंदाच्यावरतीच ठेवायचा आहे आणि सतत मिक्स करत राहायचं आहे आपल्याला हे, जेणेकरून ना हे तळाला लागू नये म्हणून. आणि हे छान मिक्स करत याच्यामध्ये आता आपण ना हे पण टाकून घेणार आहोत तूप. तूप टाकलं ना याला चकाकी पण येते आणि टेस्ट किंवा चवही छान लागते. त्याच्यामुळे तूप अवश्य टाकून घ्यायचं आहे. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं, बुडाला लागू नये म्हणून ना सतत हलवत राहायचं आहे. आणि गॅस मंदाचेवरतीच ठेवायचा आहे. अगदी 7 ते 8 मिनटामध्ये हे तयार होतं, खूप वेळ लागत नाही याला. हे पहा लगेच चिकटतं ना, म्हणून सतत हलवत किंवा मिक्स करत राहायचं आहे. तर सर्व बाजूचं मी हे काढून घेते आहे. अगदी छान हे तयार होतं पीठ, आपली पिठी पण उकड. खूप जास्तीचं पाणीही टाकायचं नाही उकड काढताना. आता हे आपलं झाकलेलं आहे, आपण हे झाकून ठेवूया. आणि याच्यासाठीचं सारण बनवून घेऊया मोदकाचं. 2 वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, 1 चमचा तूप टाकलेलं आहे. तुपावर अगदी 2 मिनटं परतवून घेऊया. 2 वाटी खोबऱ्याला ना 1 वाटी गूळ घेतलेला आहे मी इथे. आणि आंबाही टाकणार आहोत. तुम्हाला थोडंसं कमी जास्त हवं असेल, गोड जसं आवडतं तसं टाकलं तरीही चालेल. आणि छान मिक्स करून घेऊया. आता जरी सुकं वाटत असेल तर गुळाला थोडंसं पाणी सुटतं, हे पहा तर पाणी सुटलेलं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये ना आंब्याचा 1 वाटी रस घेणार आहोत. हाही पाणी न वाटताच आपण मिक्सरला वाटून घेतलेला आहे. आणि हेही छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पाणी न वाटता टाकून घ्यायचं, कारण मग सारणमध्ये पाणी टाकलं तर ते असं ओलं ओलं होईल ना सारण, त्याच्यामुळे. आणि आता हे आंब्याच्या रसातलं पाण्याचा अंश जाईपर्यंत आणि गुळाला सुटलेलं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे छान असं हे सारण बनवून घ्यायचं आहे. खूप घट्टसर नाही आणि खूप सैलसरही नाही. हे पहा
आता आपलं सारण तयार झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये गॅस बंद केलेला आहे आणि वेलची पावडर टाकून घेऊया आणि जायफळ पण किसून टाकूया. जायफळची ना टेस्ट खूप छान येते गुळाच्या प्रत्येक पदार्थामध्ये ना. जायफळ टाकून घ्यायचं आणि आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि हे थंड करत ठेवूया आणि तोपर्यंत आपण हे जे उकड बनवून घेतलेले ते मळून घेऊया. उकड अगदी 1 ते 2 तासानंतर जरी आपण छान परत मोदक केले ना, उकड अगोदर ठेवून करून परत मास मळायला घेऊन, तरीही काहीच हरकत नाही, छान होतात मोदक. हे पहा, आता आपण हे उकड याच्यात ताटात सगळी काढून घेतलेली आहे आणि थोडीशी कोमटसरच आहे अजून, त्यामुळे अगोदर आपण हे पेल्याने असं छान स्मॅश करून घेणार आहोत किंवा एखाद्या स्मॅशरने केलं ना तरीही चालेल. आता हे पीठ चिकटेल ना हाताला, त्याच्यामुळे मी थोडंसं तूप लावून हे मिक्स करून घेणार आहे. हे पहा, तूप लावून हे मी असा हा छान पीठ मळून घेतलेली आहे. हे पहा, मी जरी मिक्सरला वाटलं ना तरी एखादं थोडंसं आंब्याचे तुकडे राहिलेले ते काढून घेतला मी आणि असं हे तूप लावून छान मळून घेतलेलं आहे. पीठ अगदी लोण्यासारखा असा हा गोळा तयार झालेला आहे याचा. आता आपण जे बनवून घेतलेलं आहे सारण ते घेऊया आणि हाताला असं तूप लावून घ्यायचं किंवा कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा लावला तरीही चालेल. आपण तांदळाचं पीठ नाही म्हणून तांदूळ भिजवून घेतलेले आणि त्याचं पिठी बनवली आहे, उकड बनवलेलं आहे. जर तांदळाचं पीठही लावलं तरी काहीच हरकत नाही. हे पहा, अशा प्रकारे अगदी अलगद आणि पटकन असा हा हे बनवली जाते ना मोदकाची पारी. असं छान अशी उकड तयार केली ना, खूप वेळ लागत नाही आणि पटकन होतात मोदक. हे पहा, त्याला जरी चिकटलं ना तरी तूप लावून घ्यायचं आहे आणि असे आपण याच्या मोदकाला ह्या कळ्या पाडून घेणार आहोत. हे पहा, आणि आता याच्यामध्ये सारण भरायचं आहे. थोडीशी मध्यभागी ना थोडीशी जाडसर ठेवायची ही पारी. आणि याच्या सगळ्या कळ्या आहेत ना अशा बाजूने एका फोल्ड करून घ्यायच्या आहेत. सॉरी, अशा एका बाजूने वळवून घ्यायच्या म्हणजे त्याचा आकार ना चेंज होत नाही. आहे तशाच ह्या पाकळ्या राहतात किंवा कळ्या राहतात. हे पहा, अगदी छान. आणि मी ना केशर टाकलेलं होतं ते आपण उकड काढताना, तो व्हिडिओ मिस झाला. नाही टाकलं तरीही चालेल, पण ना चव पण छान लागते आणि कलरही येतो. आता मी हे छान मोदक बनवून घेतलेला आहे. आता हे दुसरा मोदक बनवते. हे पहा, अशा प्रकारे ना पटकन पारी बनवली जाते आणि लगेच पाकळ्या पण छान पडतात. याला तुम्ही पाहू शकता. चिकटलं तर आपण थोडंसं तूप लावून घेणार आहोत. हे पहा, एकदम मस्त असा हा मऊ लुसलुशीत असा हा मोदक तयार झालेला आहे. याच्यात हवं तेवढं सारण भरून घ्यायचं. पहिल्याप्रमाणेच त्याच्या पाकळ्या एका कडेला झुकवून घ्यायच्या, जेणेकरून हे पहा असं करायचं, जेणेकरून त्याचा आकार चेंज होणार नाही. आणि अगदी अलगद हाताने असं हे जुळवून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं पार्ट वरचं पीठ काढून घ्यायचं. नसेल बरोबर प्रमाणात झालं असेल तर तिथंच आपण हे जॉईंट करून घ्यायचं. आणि ना आता छान असं बरसका वाटतोय ना, मग थोडंसं आपण हे असं त्याला आकार देऊन घ्यायचा आणि आपले हे छान अशाच प्रकारे आपण सर्व मोदक बनवून घेऊया. आणि हे असं पाण्यामध्ये बुडवून ना असं हे चाळणीमध्ये ठेवायचे आहेत. चाळणीमध्ये एक कॉटनचा कपडा किंवा आपल्याकडे जो हे असेल हळदीचं पान किंवा केळीचं पान, त्याच्यावरतीनं आपण हे उकडवून घेणार आहोत. आणि हळदीचं केळीचं पान नसेल तर कपडा कॉटनचा थोडासा ओला करून ठेवला तरीही चालेल. तिन्ही नसेल, फक्त चाळणीला तूप लावून त्याच्यावर जरी आपण हे मोदक उकडायला ठेवले ना वाफवायला तरीही चिकटत नाहीत. फक्त एवढंच की आपण थोडंसं पाण्यामध्ये हे त्याच्या तळाचा भाग बुडवून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. आणि हवं तर केशर लावा, नाही लावलं तरीही चालेल. माझ्याकडे होतं म्हणून मी असं वरती हे पहा असं वरती ठेवताना ना उकडायला केशर लावून घेतलेलं आहे. अगदी छान मऊ लुसलुशीत मोदक तयार होतात. हे तुम्ही नक्कीच या अंगारकी चतुर्थीला अशा प्रकारे हे मोदक बनवा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर अशाच छान छान रेसिपी, साध्या सोप्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. पण आत्ता आपण ही मोदक ना उकडायला ठेवून घेऊया. एका पॅनमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यावरती आपण ही कढई ठेवायची आहे. पाणी थोडंसं जास्त झालेलं आहे, कमी करून घेते मी अर्धी वाटी.
आणि आता हे उकडत ठेवलेलं आहे. पाणी उकळलेलं आहे, त्यामुळे गॅस मिडियमच ठेवायचा आहे. मंदाची वरती नाही, मिडियमाची वरती आपल्याला हे मोदक 8 ते 10 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. कारण आपण उकळी काढलेली आहे, तर मग खूप वेळ लागत नाही याला. आता हे 8 ते 10 मिनटासाठी आपण हे मोदक वाफवून घेणार आहोत. तर उकडलेत कसं ओळखायचं, तर आपण ना त्याला एक झाकण काढून ना बोट लावून पाहायचं. बोटाला चिकटलं तर उकडलं नाही, आणि छान असं बोटाला नाही चिकटलं तर आपले मोदक उकडले असं समजायचं. हे पहा, तर मी बोट लावून पाहते. अगदी छान असे हे मोदक तयार आहेत, ते बोटाला चिकटत नाही आहे. आता आपण हे मोदक ना एका प्लेटमध्ये काढून घेऊया. केळीच्या पानावर नैवेद्यासाठी, गणपती बाप्पासाठी, गणपती बाप्पाचा एकदम आवडता नैवेद्य आणि सर्वांनाच आवडतात हे उकडीचे मोदक. खूप छान तयार झालेले आहेत, अगदी मऊ लुसलुशीत. आता हे मी मोदक काढून घेते आहे एका केळीच्या पानावरती. तुम्ही पाहू शकता, त्याला छान असा आकारही आलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण ही दुसरी बॅच पण बनवून घेतलेली आहे राहिलेल्या पिठाची, आणि तेही मोदक वाफवून घेऊया. तुम्हाला एक मोदक मी तोडून दाखवते. अगदी मऊ लुसलुशीत आणि सारण अगदी रसरशीत असंही तयार झालेलं आहे. या अंगारकीला तुम्ही नक्कीच अशा प्रकारे हे मोदक बनवा. थोडंसं तूप टाकायचं आणि खायची, खूप छान लागतात. हे पहा, आपली दुसरी बॅच ही बनवून झालेली आहे, तेही मोदक बनवलेले आहेत. तर तुम्ही नक्कीच या प्रकारे असे हे आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक बनवून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. तूप टाकायचं आणि खायचं, खूप छान लागतात. हे पहा. तर चला मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.